नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचें उक्तावण केलें. विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार आनी आजिविका मिशन बिलाचें गोंय सरकार स्वागत करता अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयचे पर्यटनाचो दर्जो उंचेल्या पांवड्यार दवरूंक पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी गांभिर्यान काम करपाची गरज आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलां. विधानसभा अधिवेशनाचें कामकाज थारावपा खातीर फाल्यां कामकाज सल्लागार समितीची बसका जातली. बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव 13 ते 17 जानेवारी मजगत मडगांवांतल्या रवींद्र भवनांत जातलो. आतां पुराय खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचें उक्तावण केलें. प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई पॉल्यूशन कंट्रोल वेसल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है. 4,170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है. 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है. इसमें एडवांस पोल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पोल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है. ह्या वेळार संरक्षण मंत्र्यांनी तटरक्षक दळांत बालदांच्या आस्पावाची तोखणाय केली. महिलाओं को हर मंच पर उचित भागीदारी दिलाना कि हमारी सरकार का यह लक्ष्य है और मुझे इस बात की खुशी है कि इस विजन को ध्यान में रखते हुए कोस्ट गार्ड ने महिला सशक्तिकरण को अधिक महत्व दिया है और हमारे लिए ये गर्व का विषय है कि आज महिला अफसरों को पायलट, ऑब्जर्वर और एयर ट्रैफिक कंट्रोलर, लॉजिस्टिक्स ऑफिसर्स और लॉ ऑफिसर्स जैसे महत्वपूर्ण दायित्वों में नियुक्त किया गया है. मानाधिक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्तुकी गोंय शिपयार्ड लिमिटेडात ICGS समुद्र प्रतापचें कार्यान्वयन हो स्वदेशी जहाज बांधणी मळार एक म्हत्वाचो पावंडो आसा, जाका लागून भारतीय तटरक्षक दळाची कार्यक्षमता वाडटली आनी दर्या सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आनी देशांतर्गत संरक्षण उत्पादनाक चालना मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन बिल 2025 गोंय सरकार स्वागत करता अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. 125 दीस रोजगाराची हमी, ग्राम रोजगार कार्डा वरवीं बायलां काम करपाक इत्सूक आशिल्ल्या ज्येश्ठ नागरीक, आदिवासी तशेंच गरजू घटकांक ह्या येवजणे वरवीं काम करपाक संद मेळटली. VBG रामजी येवजण 60% केंद्र सरकार जाल्यार 40% निधी राज्य सरकार अशा भागीदारी पद्दतीन गोंय सरकार चालीक लायतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. ह्या येवजणेचो पोर्टल पळयत जाल्यार फाटल्या 3 वर्सांच्या काळात गोंयांत भ्रष्टाचार जावंक ना अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. आतां मेरेन 2022 ते 2025 मेरेन 800 परस कामां हातांत घेतिल्लीं, तातूंतले 150 कामां पुराय जाल्यात. गोंयचे पर्यटनाचो दर्जो उंचेल्या पांवड्याचेर दवरूंक पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी गांभीर्यान काम करपाची गरज आसा. हे फावट दक्षिण गोंयांत बरे पर्यटक आयल्यात जाल्यार उत्तर गोंयांत हो आंकडो देंवला. गोंय पर्यटन खातें दलाला आड कारवाय करतले. बेजबाबदार आनी बेशिस्त पर्यटकांक खपोवन घेवचे ना अशी शिटकावणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिला. बायलांचे सुरक्षिततायेक गोंय सरकार म्हत्व दिता. गोंयचें नांव पेड्यार करपी पर्यटकांचेर कडक कारवाय जातली अशें तांणी म्हळां. युनिटी मॉल प्रकल्पाक रितसर मान्यताय आसा. हो विशय सध्या न्यायालयांत आसा, ताका लागून ताचेर उलोवप सध्या सामाळ जायना अशें तांणी सांगलें. परवरी फ्लायओव्हराचें काम सुरू आसतना सर्व्हिस रोड करपाक भौशीक बांदकाम खात्याक सांगलां. येरादारीची कोंडी जावची न्ही म्हूण भौशीक बांदकाम खातें काम करतलें अशें तांणी सांगलें. गोंयांत नाविन्याचो सोद घेवन पर्यटनाक चालना दिवपाची गरज आसा, ते दिकेन पर्यटन खातें काम करता अशें तांणी मुखार सांगलें. विधानसभा अधिवेशनाचें कामकाज थारावपा खातीर फाल्यां मंगळारा कामकाज सल्लागार समितीची बसका जातली. ही बसका मंगळारा विधानसभा संकुलांत जातली अशी माहिती विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन हांणी दिली. सभापती गणेश गांवकार हांच्या फुडारपणा खाला जावपी बसकेक मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव, आरजीचे विरेश बोरकार, गोय फॉरवर्डचे विजय सरदेसाय तशेंच कामकाज सल्लागार समितीचे हेर वांगडी हाजीर आसतले. अधिवेशनात प्रश्नोत्तरा सयत सरकारी विधेयकां, खाजगी थाराव, 0 आवर उल्लेख, लक्षवेधी सुचोवण्यांक कितलो वेळ दिवचो हाचेर चर्चा जातली. अधिवेशन 12 जानेवारी ते 16 जानेवारी मेरेन चलतलें.
पयले दिसा राज्यपालांचे अभिभाशण जातले. शुक्रारचो निमणो दीस हो खाजगी कामकाजाचो दीस आसतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. Next Gen GST, better and simpler. आता मुखावेलो खबरो. मडगावच्या कलारंग ह्या संस्थेन कला आणि संस्कृती खात्याच्या आदारान घडवून हाडिल्लो 23वो कलारंग महोत्सव 8 ते 12 जानेवारी असे 5 दीस मडगावच्या रवींद्र भवनात जातलो. नाच, संगीत आणि नाटक अशा तीनूय प्रकारातले प्रयोग ह्या महोत्सवात सादर जातले. 8 जानेवारीक सांजवेळार 6:15 वरांचेर ह्या महोत्सवाचे उक्तावण उद्देजक पल्लवी धेंपे करतल्यो. ह्या वेळार कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकार, भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत आणि ABGM इन्स्टिट्यूट वाशी मुंबईचे निबंधक विश्वास जाधव हाजीर आसतले. ह्या वेळार पल्लवी धेंपे आणि विश्वास जाधव हांचो तांणी कला मळार केल्ल्या योगदाना खातीर भोवमान जातलो. गोंय राज्याचे म्हायती आणि प्रसिद्धी खात्यान अंतरंग प्रोडक्शनाच्या सहकार्यान आयोजीत केल्लो बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव 13 ते 17 जानेवारी 2026 मजगत 5 दीस मडगांवांतल्या रवींद्र भवनात जातलो. अंदूच्या ह्या महोत्सवात 1 लाखा परस चड विद्यार्थी वांटेकार जातले अशी आस्त आयोजकांनी उक्तायला. अंदू ह्या चित्रपट महोत्सवाची लोकप्रियता वाडल्या आणि गोंयच्या सगळ्या वाठारांतल्या शाळांनी ह्या महोत्सवात वांटो घेवपाचे थारायिल्ल्यान 1 लाखा परस चड विद्यार्थी ह्या सिनेमा महोत्सवात वांटो घेतले अशें महोत्सवाचे आयोजक बिपीन खेडेकार हांणी सांगले. आयज ह्या महोत्सवाची म्हायती दिवपा खातीर मडगांव रवींद्र भवनात कार्यावळ जाली. ह्या वर्साच्या महोत्सवाची रूपरेषा हाजीर आशिल्ल्या ह्या वेळार सादर केली. ह्या प्रसंगाचेर भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत, रवींद्र भवनचे आदले अध्यक्ष दामू नायक, शिक्षण खात्याच्यो उपसंचालक सिंधू प्रभुदेसाय, म्हायती आणि प्रसिद्धी खात्याचे अधिकारी सिद्धेश सामंत, महोत्सवाचे संयोजक दिग्दर्शक बिपीन खेडेकार, सिद्धेश नायक हाजीर आशिल्ले. ह्या कार्यावळीत गोंयांतल्या वेगवेगळ्या शाळांचे प्राचार्य, शिक्षक आणि पालक व्हडा प्रमाणात हाजीर आशिल्ले. ह्या वर्साच्या महोत्सवाचो विशय प्राणी आसून अंदू 38 देशांतले चित्रपट दाखयतले आणि हे चित्रपट सकाळी 8:30 ते सांजे 5 मेरेन मुखेल हॉल, कॉन्फरन्स आणि ब्लॅक बॉक्स हॉलात दाखयतले. तशेंच भुरगीं आणि पालकांक वेगवेगळ्यो सर्ती, कार्यावळी, कार्यशाळा आणि परिसंवाद घडोवन हाडल्यात अशी म्हायती खेडेकर हांणी दिली. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेंत चडांत चड तापमान 32.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 20.7 अंश सेल्सियस नोंद जालां. गोंय पुलीस फुटबॉल कपची 20वी आवृत्ती 2 फेब्रुवारी सावन सुरू जावपाची आसा. ह्यो मॅची दक्षिण आनी उत्तर गोंयांतल्या वेगवेगळ्या फुटबॉल मैदानाचेर जातल्यो. गोंय पुलीस फुटबॉल कप ही एक पोरणी सर्त जी 1968 वर्सा सुरू जाल्ली. हे सर्तीत वट्ट 14 पंगड वांटो घेतले. पुलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि हेर पुलीस अधिकाऱ्यांनी ह्या कार्यावळीविशीं चड म्हायती दिली. गोंय कोंकणी अकादमी, पणजी, गोंय साहित्य मंथन 70 आणि PM श्री सर्गेस्त हिरोजीराव बाबूराव देसाई सरकारी माध्यमीक विद्यालय ठाणे 70 हांच्या जोड पालवान 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 ह्या दिसा 25वें युवा कोंकणी संमेलन आयोजीत केला. ह्या निमतान तरणाट्या साहित्यिकां खातीर विंगड सर्ती आयोजीत केल्यात. आता खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज गोंयांत प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचे उक्तावण केलें. विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन बिलाचे गोंय सरकार स्वागत करता अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयचे पर्यटनाचो दर्जो उंचेल्या पांवड्यार दवरूंक पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी गांभीर्यान काम करपाची गरज आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलां. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज थारावपा खातीर फाल्यां मंगळारा कामकाज सल्लागार समितीची बसका जातली. बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव 13 ते 17 जानेवारी 2026 मजगत मडगांवांतल्या रवींद्र भवनात जातलो. हातूंत लाखा परस चड विद्यार्थी वांटो घेतले.
इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.